नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। ठाकरे गटाचा विधान परिषद निवडणुकासाठी मोठा उमेदवार जाहीर। कोणत्याही महत्त्वपूर्ण बातमी पाहूया। राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकाची रणधुमाळी सुरू असून उद्या विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषद निवडणुकासाठी पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून देवयानी पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। राज्यात 17 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे। या सर्व 17 जागा लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला। आज शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून देवयानी पाटील दोंडगावकर यांच्या नावाखाली घोषणा करण्यात आली। याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर पोस्ट करत माहिती दिली आहे। देवयानी दोंडगावकर या शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील दोंडगावकर यांच्या पत्नी आहेत। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषदेसाठी आता भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना आहे। परंतु संख्याबळ पाहता या मतदारसंघात भाजपचं पारडं जड दिसत आहे। दरम्यान दुसरीकडे विधान परिषद निवडणुकांसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय। भाजपाला सर्वाधिक 11 जागा, शिवसेना शिंदे गटाला 4 जागा आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा आल्या आहेत। येत्या निवडणुकीत ठाकरेंचा विजय होणार की शिंदे गटाचा हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।